जेव्हा आपल्याला काहीतरी काम सकाळी लवकर आवरायचं असतं आणि आपण मनाशी ठरवून झोपतो की मला एवढ्या टायमिंगला उठायचंच आहे, तेव्हा त्या वेळेला आपसुकच जाग येते. असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का? मी तर रोज ठरवते की लवकर उठायचं आहे, पण अजून थोडा वेळ झोपू असं म्हणत अर्धा तास का होईना पण लेट होऊन जातोच. किचन रात्री आवरून झोपल्यामुळे सकाळी तो ताप वाचला. तर आज होता आमच्या गावचा उरूस, त्यासाठीच नैवेद्य देण्यासाठी आणि इकडे फकीरांना भाकरी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्याचा स्वयंपाक करण्यासाठी लवकर उठले. वांग्याची भाजी आणि भाकरी करून घेतल्या. आई बाबा चिंचणीहून आले आणि आम्ही निघालो दर्ग्यात जाण्यासाठी. कसं असतं ना, मनात सगळ्या देवांविषयी समान भाव असला ना की जातीभेद पण काहीच वाटत नाही. तर फायनली आम्ही निघालो गावात जाण्यासाठी. केलेला नैवेद्य घेतला. उरूस अगदी गावातच भरतो. तरीही गाडी आल्यापासून चालायची सवय अगदी मोडलीच आहे. त्यामुळे गाडीवरूनच चाललो आहे. आई बाबा सोबत असले की मुलं त्यांच्याकडेच असतात. तर असा काही उरूस भरला होता. आमच्या बब्याला सगळीकडेच पुढं पुढं करायचं असतं. तर हा आमच्या गावातील दर्गा. हा दर्गा पीर लाडले मशायत यांचा आहे. तर कुपवाडमधील हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. इथे खूप लांबून लोक उरसासाठी येतात. तर दर्शन घेतलं. गर्दी तर खूपच होती, त्यामुळे जास्त वेळ काय थांबता येणार नव्हतं. दर्शन घेऊन आहोंनी बाबांनी स्वर्णने फकीरांना भाकरी वाटली. आपल्या धर्मात जसा जोगवा मागण्याची पद्धत आहे, अगदी तशीच पद्धत त्यांच्यातही असतं. फक्त धर्माप्रमाणे नावेही वेगळी असतात एवढेच. हा आमचा बब्या खेळ करण्यात एक नंबर आहे बरं का. कुठेही बसलं तरी आईंची मांडी काही सोडत नाही. तर थोडा वेळ तिथे बसून लगेचच आम्ही निघालो. जाताना खूप काही खेळण्याची दुकाने, वेगवेगळे वॉच, बेल्ट यांची खूप सारी दुकाने लागली होती. तिथेही आमचे छोटे फॅन भेटले. मला म्हणाली, मी रोज तुमचे व्हिडिओ आवडीने बघते, तर तुमच्यासोबत एक सेल्फी मिळेल का? तर सेल्फी घेतली आणि निघालो घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.